आज हॉटेल मुंबई दरबारमध्ये वाळकी गावचे माने कुटुंबियांचं कुमारी आराध्या निलेश माने यांचा आज अविष्ट चिंतन सोहळा आहे आणि आज या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले आराध्याचे आजोबा सन्माननीय साहेबरावजी हनुमंत माने आजोबा आणि आजी नंदाबाई साहेबराव माने आणि या वाढदिवसासाठी उपस्थित असलेले आवर्जून आराध्याचे लाडके चुलते सन्माननीय महेशजी साहेबराव माने आणि लाडकी चुलती सन्माननीय प्रियंका महेश माने आणि ज्यांना खरंच या आराध्याचा जन्म झाला नाही, जे जन्म झाल्यानंतर जे सोन पावले रूपाने जे लक्ष्मी त्या घरामध्ये आली त्यांना जो आनंद झाला ते सन्माननीय निलेशजी माने साहेब आणि मम्मी सन्माननीय राधिका माने. खरं तर ताई तुम्ही खूप नशिबवान आहात. आज आपण बघतोय समाजामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर काही परिस्थिती असते, परंतु मुलगी जन्माला आल्यानंतर तुम्ही एक कुटुंब एक वेगळ्या पद्धतीचा आनंद साजरा करताय. आणि खरं तर मला माने कुटुंबियांचा एक आदर्श एकाच गोष्टीने वाटतो की ती घराण्याचा एक विचार संस्कार तुम्ही काका तुमच्या मुलावरती रुजवला. आणि दोन्ही मुलं शिक्षक आहेत. शिक्षकी पेशा म्हटलं की समाजामध्ये चांगला शिक्षक कधी होतो तर तो घरामध्ये निर्व्यसनी तो समाजामध्ये वावरत असताना त्या घराचा एक आदर्श वेगळा निर्माण होतो. सन्माननीय दोन्ही माने सरांचं व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर लक्षात येतं की आपण समाजासाठी काहीतरी केलंच पाहिजे, परंतु समाजामध्ये काहीतरी करत असताना सन्माननीय निलेशजी माने सरांनी एक उद्योग व्यवसाय सुरू केला. त्याचा किराणा दुकानदार असेल, रथाचा व्यवसाय असेल, म्हणजे युगापुढे एक आदर्श वेगळ्या पद्धतीचा आहे की समाजामध्ये आपण वावरत असताना कशा पद्धतीने वावरलं पाहिजे. मी एक शिक्षक असताना, माझी नोकरी असताना, माझी 2 मुलं आणि माझा संसार म्हणून एखाद्या सारख्या शहरामध्ये जाऊन राहायचं नाही. मला माझ्या गावात राहायचंय. माझ्या आई वडिलांनी माझा काबाड कष्ट करून मला ज्या पद्धतीने लहानाचा मोठा केला आणि मला शिक्षक बनवलं, मला नोकरी लावलं आणि त्याची सेवा तर मी करणारच, परंतु मी करत असताना एक युगापुढे वेगळा आदर्श पाहिजे. माझा शिक्षण पेशा असताना सुद्धा मी अनेक उद्योगधंदे करतो. काका आज समाजामध्ये बघतोय वाईट परिस्थिती, योग बडबडत चाललाय, व्यसनात होत चाललाय. कुठेतरी आपण एकत्र येऊन एक चांगला विचार समाजामध्ये रुजवला पाहिजे. आणि खरं तर हे श्रेय आहे तुम्हा दोघांना. तुम्ही दोघांनी तुमच्या 2 मुलावर जे चांगले संस्कार घडवले तोच खरं तर या समाजाचा आदर्श आहे. म्हणून मी माने कुटुंबियांचं प्रथम हॉटेल मुंबई दरबारमध्ये सहर्ष स्वागत करतो. परंतु आराध्या तुझा सुद्धा सांगतो आपल्या आजी आजोबाचा खरा जर वयस्कर मनात म्हातारपणी जर मित्र कोण असते, मैत्री कोण असते तर ती नात असते. कारण ह्यांना व्याप आहे, ह्यांना नोकरी, ह्यांना बरेच व्याप असतात. आजोबाची काळजी खरं तर नातीने घ्यायची असती आणि तूच त्याची सेवा करायची असती. आणि आजी आजोबांचा सुद्धा लहान मित्र म्हणून नातू किंवा नातीच असतात. नातूवरती प्रेम वेगळं असतं, परंतु नात जी मुलगी आहे तिचं प्रेम वेगळं असतं. आणि मला खात्री आराध्या 100% तू पूर्ण करशील. आणि आराध्या तू चांगलं शिक्षण घ्यावं. तुझ्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत तर पूर्ण होतीलच, परंतु तुला चांगलं आरोग्य मिळावं असं मी आणि जे तुझं भावनेच्या वतीने मी ईश्वराने प्रार्थना करतो. आणि पुनश्च एकदा मी हॉटेल मुंबई दरबारच्या वतीने आराध्या तुला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि पुनश्च एकदा मी माने कुटुंबियांचं सहर्ष स्वागत करतो. आणि हॉटेल मुंबई दरबार आणि माने कुटुंबियांचं असंच ऋणानुबद्ध राहो अशी सदिच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.